नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती अखेर अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पदोन्नतीसाठी आपल्या मुंबई उच्च न्यायालयाने शेवटी न्याय दिलेला आहे। दिनांक 30 मे 2025 चा हा महत्त्वपूर्ण आणि आनंदाची आणि मोठा अपडेट आहे। जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। आपल्या कृती समितीच्या वतीने आलेला अपडेट आहे। शेवटी मुंबई उच्च न्यायालयाने या ठिकाणी न्याय दिलेला आहे। हा व्हिडिओ काय आहे ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग शेवटी अखेर अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविका म्हणजे अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका या पदोन्नतीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल काय आहे व न्याय काय आहे, आपल्या कृती समितीकडून आलेला हा अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी पाहू शकता ही अपडेट आपल्याला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आलेला आहे। अखेर अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पदोन्नतीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने न्याय दिला। मुंबई दिनांक 30 मे 2025 आज मुंबई उच्च न्यायालयाच्या सुट्टीच्या न्यायाधीश गौरी गोडसे व न्यायाधीश सोमशेखर सुंदरेसन या खंडपीठाने कृती समितीचे वकील ॲडव्होकेट सुधा भारद्वाज यांचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतले व 2014 सालच्या नोटिफिकेशनला ग्राह्य धरून 10 वर्ष अनुभव असलेल्या 12वी पास व 50 वयोमर्यादेतील अंगणवाडी सेविकांना मुख्य सेविका पदी होणाऱ्या निवडीसाठी पात्र धरून त्यांना अर्ज दाखल करण्यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांनी दाखले द्यावेत असा या ठिकाणी आदेश दिला। हा आदेश महाराष्ट्रातील तमाम सेविकांना लागू होईल। ॲडव्होकेट सुधा भारद्वाज यांच्याबरोबर कृती समितीच्या प्रतिनिधी ॲड आरमायटी इराणी या दोनही दिवस कोर्टात उपस्थित होत्या व त्यांनी सर्व प्रकारचे सहाय्य केले। हा अंतरिम आदेश असून प्रत्यक्ष नेमणुका कृती समितीने दाखल केलेल्या याचिकेच्या या अंतिम निकालानुसार कराव्या लागणार आहेत। आपल्या कृती समितीने 2002 सालच्या नोटिफिकेशननुसार 10वी पास व 55 वयोमर्यादा मागितली होती, मात्र शासन मात्र पदवीधर 45 वयोमर्यादा 10वी किंवा 12वीला हिंदी विषय आणि MSCIT यावर अडून होते। परंतु उच्च न्यायालयाने हा मध्यम मार्ग काढला असावा असे या ठिकाणी दिसते। आता मोठ्या संख्येने सेविकांना स्पर्धेत उतरणे शक्य होणार आहे। कृती समिती ॲड गायत्री सिंग, ॲड सुधा भारद्वाज, ॲड संजोत शिरसाट, ॲड हमजा लाकडावाला या टीमचे या ठिकाणी मनापासून आभार मानत आहे। कृती समिती करिता MA पाटील, सुभाष शमी, दिलीप उटाणे, कमल पोरुळेकर, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे आणि जयश्री पाटील आपल्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांचं देखील मानावं तेवढं कौतुक कमीच आहे। शेवटी आपल्या अंगणवाडी सेविका आणि ते मुख्य सेविका पदोन्नतीसाठी आपल्या मुंबई उच्च न्यायालयाने या ठिकाणी न्याय दिलेला आहे। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आलेला हा जो अपडेट आहे तो अपडेट काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।